कोरेगावात स्मार्ट मीटर सक्तीविरोधात वीज ग्राहकांचा संताप. कार्यकारी अभियंत्याच्या उपस्थितीमध्ये बैठक होईपर्यंत एकही मीटर बसवू देणार नाही, महेश बर्गे यांचा इशारा. कोरेगाव शहर व परिसरातील वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती सुरू असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीच्या कोरेगाव येथील उपविभागीय कार्यालयात तीव्र आंदोलन झाले. सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता डॉक्टर अमित बारटक्के यांच्या उपस्थितीमध्ये नगरपंचायत कार्यालयात बैठक झाल्याशिवाय कोरेगाव शहर व परिसरात एकही स्मार्ट मीटर बसवू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी यावेळी दिला. महावितरण कंपनीने सर्वसामान्य गोरगरीब वीज ग्राहकांचा अंत पाहू नये, अन्यथा स्मार्ट मीटर बदलण्यासाठी येणाऱ्या जनमित्रांसह खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकवला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कोरेगाव नगरपंचायतीच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या मासिक सभेत स्मार्ट मीटर न बसवण्याबाबत एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला असून त्याची प्रत महावितरण कंपनीस देण्यात आली आहे. या संदर्भात महसूल प्रशासनालाही सविस्तर निवेदन देण्यात आले असतानाही कोरेगावचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप निकम हे आपल्या अधीनस्थ अभियंते व जनमित्र यांना दररोज टार्गेट देऊन जबरदस्तीने स्मार्ट मीटर बदलण्यास भाग पाडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी महेश बर्गे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालयात धडक दिली. या आंदोलनात राजेंद्र पारखी, गिरीश बर्गे, ललित इंगळे, अमोल बर्गे, महेश शिंदे, शौकत शिकलगार, प्रकाश गुरव, विकास भोसले, रामचंद्र माने, सागर खारगे, शौकतभाई शिकलगार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वीज ग्राहक सहभागी झाल्या. उपस्थित नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता निकम यांना जाब विचारत प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात घरगुती वीज ग्राहकांचे मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर केले जाणार नाही, असा शब्द दिल्याचा संदर्भ दिला असतानाही कोरेगावात जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादले जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याच्या निषेधार्थ नागरिकांनी अभिनव पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. स्मार्ट मीटर आधारित मीटर बसवण्याबाबत आम्ही नगरपंचायतीच्या वतीनं कोरेगाव शहराच्या नागरिकांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. तरी नागरिकांचे मीटर न सांगता सक्तीनं किंवा व्यापाऱ्यांचे छोट्या व्यापाऱ्यांचे मीटर न सांगता सक्तीनं बदलले तर आम्ही आत्ता सांगितलं आहे वरच्या मुकम साहेबांपाशी आत्ता 12% साहेबांना फोन लावला. 12% साहेबांनी ग्वाही दिली आहे की पुढच्या आठवड्यात मीटिंग घेतल्यानंतरच मीटर बदलीचे काम आम्ही चालू करू. तरी आमची नगरपंचायत ठराव झाला आहे की कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत शहरातील कुठलेच मीटर बदलायचे नाहीत. कारण मीटर बदलले, आता ज्या ग्राहकांचे मीटर बदलले त्यांच्या बिलात 40% वाढ झालेली आहे. तर ते मीटर हे पूर्णतः त्या कंपनीच्या कंट्रोलमधले मीटर आहेत. त्यांच्या कंट्रोलमधले मीटर असल्यामुळे त्यांचे बिलाचे कंट्रोल त्यांच्याकडे असल्याने आम्हाला पूर्ण शंका आहे. त्यामुळे इथं पुढे काही मीटर बदलू नये. 12% साहेबांची मीटिंग झाल्यानंतर आणि आमच्या कोरेगाव शहराचा निर्णय झाल्यानंतरच मीटरचा निर्णय घ्यावा. अन्यथा वायरमॅन असतील, त्या मीटर बदलणारी मुलं असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांना जर काय हानी झाली तर सर्वस्व ती MSEB आणि वरचं प्रशासन जबाबदार राहील. आणि इथून पुढे कोरेगाव शहरात कुठल्याही नागरिकाला न सांगता त्याच्या घरातला मीटर बदलला तर वैयक्तिक नाही सांगत सगळ्यांना घेऊन सांगतो आणि पदाधिकारी म्हणून सांगतो की त्या अधिकाऱ्याला त्या ह्यांना काळं फासून त्यांची खिंड कोरेगावातून काढली जाईल. 13 वर्षांनंतर न्यायालयाचा दिलासा. पाचवड फाटा ऊस दर आंदोलन प्रकरणी राजू शेट्टींसह तिघांची निर्दोष मुक्तता. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर कराड तालुक्यात सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पाचवड फाटा येथे 2013 साली ऊस दराच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातील गुन्ह्यातून सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात राजू शेट्टी यांच्यासह सदाभाऊ खोत आणि पंजाबराव पाटील यांची गुरुवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली असल्याची माहिती स्वतः राजू शेट्टी यांनी दिली. 2013 मध्ये ऊसाला रास्त दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वाखाली पाचवड फाटा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले होते. त्या काळात साखर कारखानदारांनी ऊसाला प्रतिटन 2000 रुपयांची पहिली उचल जाहीर केली होती. मात्र आंदोलनाच्या तीव्रतेमुळे आणि
शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 2,500 रुपयांची पहिली उचल मिळवून देण्यात आंदोलनाला यश आले होते. या आंदोलनाची तीव्रता इतकी मोठी होती की सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको, बस तोडफोड व जाळपोळसारखी आंदोलने झाली होती. या काळात शेकडो कार्यकर्त्यांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर पाचवड फाटा येथील आंदोलनाशी संबंधित हा गुन्हा न्यायालयात प्रलंबित होता. जवळपास 13 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर आज सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात राजू शेट्टी, सदाभाऊ खोत व पंजाबराव पाटील यांची निर्दोष मुक्तता करत न्याय दिला. या प्रकरणाचे न्यायालयीन कामकाज शेतकरी चळवळीतील सहकारी ॲडव्होकेट विजय चव्हाण यांनी पाहिले. या निर्णयामुळे शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून अन्यायाविरुद्धच्या संघर्षाला अखेर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मान तालुक्यात अवैध वाळू चोरीवर मोठी कारवाई, तलाठ्याचा मुलगा अटकेत, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. मान तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात मसवड पोलिसांनी धडक कारवाई करत वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. या कारवाईत तलाठ्याचा मुलगाच वाळू चोरी प्रकरणात अटकेत आल्याने महसूल वर्तुळासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना शिरताव गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या पाठीमागील ओढ्यात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची खात्रीदायक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस स्टाफसह छापा टाकला. छाप्यादरम्यान ओढ्यात वाळूने भरलेले पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन आढळून आले. पोलिसांना पाहताच आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. या प्रकरणी राहुल राजेंद्र थोरात यांच्या तक्रारीवरून मसवड पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांनी गोपनीय माहिती व मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू ठेवला. तपासादरम्यान पळशी येथील रहिवासी श्रीशैल्य मोहन खाडे याचे नाव निष्पन्न झाले. काल रात्री त्याला पळशी परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 4 चाकी पिकअप वाहन व अवैध वाळूसह एकूण 7,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा तलाठ्याचा मुलगा असल्याचे समोर येताच महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वाळू चोरी महसूल अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित तलाठी, मंडलाधिकारी व अप्पर तहसीलदार मीना बाबर यांच्या कार्यपद्धतीवरही टीका होत आहे. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध वाळू उपसा, वाहतूक व इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात सातत्यपूर्ण कारवाया सुरू ठेवल्या असून यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांच्यासह शहाजी वाघमारे, मैना हांगे, देवानंद खाडे, राहुल थोरात, नवनाथ शिरकुळे, अभिजित भातुले व धीरज कवडे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून मसवड पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र स्वागत होत आहे. कोरेगाव तालुक्यात जनावरे चोरीचे सत्र सुरूच. तडवळे येथे 35,000ची म्हैस चोरीला. कोरेगाव तालुक्यात ग्रामीण भागात जनावरे चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून बोरजायवाडीनंतर आता तडवळे समत कोरेगाव गावात पुन्हा एकदा चोरीची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकरी व दूध उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तडोळे समत कोरेगाव येथील शेतकरी गणपत भगवान झांचुर्णे यांच्या उघड्या गोठ्यात बांधलेली एक मुरा जातीची गोल शिंगे असलेली म्हैस अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक 7 जानेवारी रोजी रात्री 11 ते 8 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरीस गेलेल्या म्हैशीची किंमत सुमारे 35,000 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोरीची घटना निदर्शनास आल्यानंतर तक्रारदारांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र म्हैस न मिळाल्याने त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार जामदार करत आहेत. सातारा लोणंद रस्त्यावर भीषण अपघात, मद्यधुंद आयशर चालकाचा बेजबाबदारपणा, ओमनीचे मोठे नुकसान. सातारा लोणंद रस्त्यावर आदरकी फाटा परिसरात बुधवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास फौजी ढाब्याजवळ भीषण अपघात घडला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आयशर वाहन चालकाने समोरून जाणाऱ्या ओमनी वाहनाला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की ओमनी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातस्थळी एकच गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आयशर चालक पूर्णपणे नशेत होता. वाहनांवर नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा केवळ अपघात नसून वाहतूक नियमांकडे होणाऱ्या बेफिकिरीचे आणि बेजबाबदार मानसिकतेचे ज्वलंत उदाहरण असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशा काही बेजबाबदार चालकांमुळे नियम पाळून वाहन चालवणाऱ्या प्रामाणिक चालकांचीही समाजात बदनामी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत
जखमींना मदत केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही दिलासादायक बाब असली तरी अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. मद्यधुंद वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत असून सातारा लोणंद सारख्या वर्दळीच्या रस्त्यावर नियमित तपासणी व कडक अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अशा निष्काळजीपणामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.